औरंगाबाद खंडपीठात धनंजय मुंडे यांच्या विरोधात याचिका राजाभाऊ फड व करुणा शर्मा यांच्याकडून 2 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये बोगस मतदान आणि शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली आहे की दडवून ठेवले असा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलाय। धनंजय मुंडे यांच्या 2014 सालामधील विधानसभा निवडणुकीतील निवडीला आव्हान देणारे याचिका आहेत। या 2 प्रकरणात प्रत्येकी 5,000 असे मिळून 10,000 रुपये वसूल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले। त्यानंतर त्यांच्यावरती करुणा शर्मा यांनी देखील काही गंभीर आरोप केलेत, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले। दरम्यान आता त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या 2 निवडणूक संदर्भामधील याचिकेमध्ये शेवटची संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर हे केलं नसल्यामुळे मुंडे यांच्याकडून 10,000 रुपये वसूल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात दाखल केलेल्या 2 निवडणूक संदर्भातील याचिकेत शेवटची संधी देऊनही लेखी उत्तर दाखल करण्यात आलं नसल्याने या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकी 5,000 असे 10,000 रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे। औरंगाबाद खंडपीठ वकील संघास द्यावी असं आदेश न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले। धनंजय मुंडे यांना नोटीस देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही, त्यामुळे अखेर 8 ऑगस्टला झालेल्या सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांच्याकडून 10,000 रुपये वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकी 5,000 असे 10,000 रुपये वसूल करून संबंधित रक्कम औरंगाबाद खंडपीठ वकील संघास द्यावी असे आदेश देण्यात आले। या सर्व प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भरच पडली आहे।